ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या विषयांवर बोलणार आहे। त्याच्यात काही गोष्टी असतात जे लोकांना माहिती नाही आहे किंवा त्याचे उपाय लोकांना माहिती नाही आहे। तर एक शेवटी मी थोडक्यात पितृदोष आणि कालसर्पदोष यावर एक थोडक्यात काही उपाय मी देईल तुम्हाला त्यावेळेला, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। सुरुवात म्हणजे मी माझा इंट्रोडक्शन देते। बरेच जण मला ओळखतात ग्रुपवरती, बरेच जण नाही ओळखत, त्यांच्यासाठी हा इंट्रोडक्शन आहे। माझं नाव स्वाती ज्योतिष कट्टा हा माझा पेज आहे स्वतःचा, आणि जवळपास मला आज 24-25 वर्ष मी या क्षेत्रात आहे। या ज्योतिषाचा, काउन्सिलिंगचा माझा अनुभव आहे। त्यानंतर मी रेकी, वास्तू ह्या गोष्टी शिकलेली आहे, आणि प्रोफेशनली असं मी एक 5 वर्ष झाले ऑनलाईन मी काम करते आहे। ऑनलाईन मी म्हणजे पत्रिका वगैरे घेते, त्याच्यामुळे मला सोपं पडतं आहे, समोरच्यालाही सोपं पडतं आहे। मी ज्योतिषी आहे, वास्तू मार्गदर्शक आहे, रेकी हिलर आहे, न्यूमरोलॉजिस्ट आहे, काउन्सिलिंग करते। तर हे सर्व प्रकार म्हणजे जसं रिक्वायरमेंट असे त्यानुसार मी प्रत्येकाला हे देत असते। सध्याच मी प्रोडक्ट तयार केलेले आहेत, म्हणजे एक आहे जे रेकी बॉटल आहे ती गेले 2-3 वर्षापासून मी हे करते। ती साधारणतः या प्रकारात असते, याला आपण रेकी बॉटल म्हणतो, जिथे मी नोट लिहून देते समोरच्याला। आणि एक साधारणतः 8-9 महिने झाले ही माझी स्प्रे बॉटल आहे, हिला सध्या खूप डिमांड आहे, आणि महाराजांच्या कृपेने बऱ्याच लोकांच्या घरामध्ये वाद, भांडणं वगैरे हे सर्व गोष्टी मिटलेल्या दिसत आहेत या स्प्रेमुळे। त्या प्रकारात आपण आता थोडंसं नॉलेज घेऊया। जसं की आपण गुणमिलन करतो, मुलगी मुलाचं आपण ज्यावेळेला लग्न ठरवतो त्यावेळेला नाडी ही बघितली जाते, आणि बऱ्याचदा म्हणजे जवळपास 90% लोक त्याच ठिकाणी कॅन्सल करतात गुणमिलन करून। पण हे अत्यंत चुकीची पद्धत आहे, कारण नुसतं गुणमिलन करून चालत नाही, तर आपल्या मुलगा आणि मुलगी दोघांच्याही पत्रिकेतनं जन्मकुंडली बघणं किंवा ज्याला आपण लग्नकुंडली म्हणतो हे तपासून घेणं फार गरजेचे असते, कारण त्याच्यामधूनच तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतात। इव्हन नुसतं नाडी दोष हा नाही तर बऱ्याच गोष्टी कळतात। तर नाडी दोषवर मी बोलते म्हणून सध्या त्यावरच अजून थोडा फोकस करते, की जसं की बऱ्याच आता पत्रिका येतात प्रेग्नेन्सीसाठी स्पेशली, तर त्यावेळेला एक बघण्यात येतं की नाडी चांगले आहेत, म्हणजे दोघांच्याही मॅच नाही आहे, म्हणजे वेगवेगळे आहेत, गुण चांगले पडलेले आहेत, 8-8 गुण पडलेले आहेत त्यांना, परंतु तरीसुद्धा प्रेग्नेन्सी राहिलेली नसते। आणि काही वेळेला असं असतं, काही वेळा अशा बघते की नाडी शून्य असते पण तरीसुद्धा त्यांना मुलं असतात। तर सांगायचं तात्पर्य आहे की नुसतं नाडी जमत नाही म्हणून कॅन्सल करू नका, तर लग्नकुंडली, जन्मकुंडली बघायलाच हवे, कारण त्यातूनच तुम्हाला संतती हा विषय समजतो आणि त्याच्यात येणारे प्रॉब्लेम समजतात। दुसरी गोष्ट, जन्मकुंडली चेक करताना आपण त्या ठिकाणी विरह योग, डिवोर्सचा योग या सगळ्या गोष्टी आपण चेक करत असतो, प्लस स्वभाव, त्यानंतर फायनान्शियल, आणि समजा जर इन केस जर काही वाईट गोष्टी असतील तर त्याही आपण या ठिकाणी चेक करतो। म्हणजे वाईट म्हणण्याचा अर्थ इथे असा, जसं आरोग्याविषयी आहे किंवा कोणाचा मृत्यूयोग होत असेल त्या ठिकाणी, तर ह्या गोष्टी आपल्याला तिथे क्लिअर करता येतात। शिवाय बऱ्याच अजून छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याही तिथे क्लिअर करता येतात। आता ही गोष्ट म्हणजे म्हणजे म्हणतो ना सत्य घटना अशी एक आहे की एक 4 वर्षापूर्वी माझ्याकडे एकीने बहिणीची लग्न जमवण्यासाठी पत्रिका दाखवली। त्या अर्थात लग्न ठरलेलं होतं, त्यामुळे मीही त्यांना ॲक्च्युली सजेस्ट केलं की तुम्ही बघू नका, कारण बघून लग्न ठरल्यानंतर मी जर काही सांगितलं तर तुम्ही त्या गोष्टी करू शकणार नाही, तर उगीचच त्या याला जाऊ नका। परंतु त्यांना त्यांच्या समाधानासाठी बघायचीच होती, त्यामुळे आम्ही बघितली, आणि बघितल्यानंतर ॲज युज्युअल जे मला ज्याची हे होतं तीच गोष्ट मला तिथे सांगावी लागली की तुम्ही लग्न करू नका म्हणून। म्हणजे मी स्पष्ट सांगितलं तुम्हाला मोडता येत असेल तर लग्न मोडा, असं ॲक्च्युअली मी कधी सांगत नसते, पण प्रसंगच असा होता। परंतु सगळं काही फिक्स असल्यामुळे त्यांना काही ते मोडता येणार नव्हतं।
आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर जसं लग्न झालं त्याच्या 2च महिन्यात त्यांची बहीण वारली. ही जी अत्यंत वाईट गोष्ट होती आणि ज्याच्याकरता मी नकार देत होते त्या ठिकाणी. तर सांगायचं तात्पर्य इथे आहे असं आहे की व्यवस्थित सगळ्या गोष्टी चेक करून घ्या, जेणेकरून की लग्न हे एकदाच होतं आणि ते व्यवस्थित पुढे जावं याकरता त्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आणि दुसरं, फक्त नाडी एक आहे म्हणून लग्न किंवा ते स्थळ हातचं सोडू नका. अजून एक गोष्ट येते मला की जसं की प्लेस असतो, म्हणजे एखादी व्यक्ती असे की जी मुंबई पुण्यामध्ये नोकरी करत असते किंवा तिला बाहेरचं स्थळ येतं म्हणून बऱ्याचदा नकार देतात. तर तसंही करू नका, कारण त्यामुळे काय होतं आहे की स्थळं तुमची चांगली स्थळं निघून जातात हातचं आणि मग उशीर होतो लग्नाला. यामध्ये 2 गोष्टी करता येतात तुम्हाला. एक तर तिथे जाऊन नवीन जॉब शोधता येतो. अदरवाईज जरुरी नाही आहे की तुम्ही तिथे गेल्यानंतर परत रिटर्न येऊ शकत नाही. तुम्हाला जर आवड आहे पुणे, मुंबई किंवा अजून कुठे असाल तर तुम्ही स्वतः काहीतरी म्हणतो इनिशिएटिव्ह घेऊन किंवा काही चांगल्या गोष्टी घेऊन आणि थोडासा संयम ठेवून तुम्हाला परत रिटर्न येता येतं. आणि हे मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे म्हणून मी त्या गोष्टी इथे सांगते आहे. बरं, हे झालं आता आपलं नाडी ह्या गोष्टी झाल्या. याचबरोबरीने पत्रिकात बऱ्याचदा म्हणजे मला इन्क्वायरी येते, पण त्यावेळेला म्हणजे म्हणतो ना आपण कदाचित मे बी असं डोक्यामध्ये शंका असेल त्यांच्या की खरंच पत्रिका बघून ह्या गोष्टी होतात का, म्हणून त्या दाखवत नाही. म्हणून अशांसाठी अजून काही गोष्टी सांगते मी इथे. जसं की पत्रिका बघून तुमचा कोणता आजार आहे किंवा तो किती क्रिटिकल आहे किंवा क्रिटिकल होऊ शकतो किंवा अगदी सर्वसामान्य आहे हे आपल्याला कळतं आणि त्यानुसार आपल्याला उपाय देता येतात. दुसरी गोष्ट, आपल्याकडे खरोखर बऱ्याच लोकांना मृत्यूच्या दारातनं आपण काढलेलं आहे. हे माझं नाही, हे महाराजांची कृपा आहे आणि ऐकणाऱ्यांनी ते संकल्प करून त्या गोष्टी केल्या आहेत म्हणून आज ते सुखरूप संसार करतायत. तिसरं, त्यात बघितलं जातं जसं आता मध्यंतरीचा पिरियड खूप खराब होता. आपण सगळ्यांनीच व्हिडिओ बघितले आहेत यूट्यूबला, बऱ्याच जणांनी बघितलेल्या, सगळ्यांना माहिती होतं की जो एक पिरियड आपण बघितला होता मार्च महिन्यापासून ते जूनपर्यंत, हा बऱ्यापैकी सगळ्यांनाच खराब गेला. मग तो आरोग्याच्या दृष्टीने असो, आर्थिक दृष्टीने असो किंवा अजून काही असो. तर त्या याच्यामध्ये मला बरेच असे केसेस आल्यात, म्हणजे अशा 2-3 पत्रिका आल्या की ज्यांच्यामध्ये त्यांच्यावर पोलीस केस होती किंवा कोर्ट केस चालू होती. ह्या प्रकारच्या पत्रिका आल्यात. जेलमध्ये होते काही लोक आणि त्यावेळेला आपण काही उपाय देऊन म्हणजे मी एक पिरियड दिलाच होता त्यांना, परंतु महाराजांच्या कृपेने पिरियडच्या आधीच ती व्यक्ती जेलमधनं सुटली आणि ते उपायांमुळे आणि त्या ताईंनी तेवढी श्रद्धा ठेवून ते उपाय केल्यामुळे ते झालेलं आहे. माझं फक्त मार्गदर्शन होतं, ते मार्गदर्शन त्यांनी व्यवस्थित फॉलो केलं, श्रद्धा ठेवून त्या गोष्टी केल्या म्हणून ती घटना घडली. आता ह्या प्रकारे बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे ज्योतिषशास्त्र हे इतकं वस्ट आहे, इतकं मोठं आहे की त्या याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. प्लस जसं की आपण म्हणतो की त्याला काही लिमिट नाही. जसं की आपण टॅरोमध्ये बघतो की 3 महिने किंवा वर्षभराचं जे लिमिट आहे तसं या ठिकाणी नाही आहे. इथे जिथे आपण पत्रिका बघतो आहे ती 3 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, इवन बऱ्याच वर्षासाठी किंवा पास्टमध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो. जसं मला एक आठवतं आहे, माझ्याकडे एक ताई आल्या होत्या, आरोग्यासाठी आलेल्या होत्या. जवळपास त्या 20 ते 25 वर्ष आजारीच होत्या. म्हणून मला त्या टायमाला आणि मला एक प्रकारे ते चॅलेंज होतं, कारण त्यांनी मला सांगितलं की मी बऱ्याच ठिकाणी गेले, माझे वडील स्वतः ज्योतिषी होते. त्यांनी मला फक्त एवढंच एक गोष्ट सांगितली की तू आजारी पडणार आहेस. आय थिंक मला वाटतं लास्ट इयरची गोष्ट आहे ती. तर तो पिरियड त्यावेळेला त्यांनी सांगितलेला होता त्यांच्या वडिलांनी त्यांना, आणि त्यामुळे त्या थोड्या टेन्शनमध्ये होत्या. त्यामुळे त्यांनी एक प्रकारे मला ते चॅलेंज दिलं होतं की असं काय आहे की ज्याच्यामुळे मी आजारी आहे इतके वर्ष. त्यामुळे त्या टायमामध्ये जसं आपण भविष्यात जातो तसं मला पास्टमध्ये त्यांच्या जावं लागलं. पास्टमध्ये गेल्यानंतर तेवढ्या सगळ्या दशांचा मी अभ्यास केला, त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला आणि कारण समजलं. ते कारण समजलं, त्यांना त्याच्यावर उपाय दिले, त्यांची काउन्सिलिंग केली. कारण मी ज्यावेळेला पत्रिका देते ती केवळ नुसतं ग्रह किंवा उपाय यांवर नसतं, तर माझी काउन्सिलिंग ही तेवढीच महत्त्वाची असते तिथे आणि जी मी करते. तर त्या सर्व गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर त्यांचं सगळं मार्गी लागलं हळूहळू.
त्याचबरोबरीने एक आल्या होत्या ज्यांच्या जसं आपण म्हणतो करणी आहे. करणी हा प्रकार बरेच जण विचारतात, मी त्याच्यावर लेखही लिहिलेत माझ्या ह्याच्यावरती. तर हा प्रकार आहे, परंतु कसं की ओपनली त्यावर मी डिस्कस करणार नाही किंवा त्या गोष्टी मी लेखात पण मी स्पष्ट लिहिलेलं आहे की त्या अशा हे नसतात, त्याला सिम्पटम्स असतात. बऱ्याच जणांना वाटतं की नोकरी गेली, हे गेलं, घरात भांडण होतात म्हणजे माझ्यावर करणी केली, असं अजिबात नाही. यामध्ये बरेच सिम्पटम्स असतात, तेच जर असले तरच आपण करणी आहे असं मानतो. अदरवाईज हे नॉर्मलाइज आहे. भांडणं होणं, आजारी पडणं हे सगळं नॉर्मलाइज आहे. कारण की तुम्ही निगेटिव्ह एनर्जी तुमची खूप जास्त असते, त्यामुळे भांडणं होतात बऱ्यापैकी. आणि आजारपणं म्हणाल तर तुम्ही दशा चालतात तुमच्या त्याप्रमाणे असतात. हां, फक्त एक काही पर्सेंटेज मी म्हणेल, एक 10% मी असं म्हणेल की खरोखर असतात काही गोष्टी, मग त्या करणीसाठी असेल किंवा वास्तूसाठी असते. कारण वास्तूमध्ये सुद्धा मी आधी सगळ्यात पहिले पत्रिकाच चेक करत असते आणि ती करणं मस्ट आहे. कारण की वास्तू आणि ज्योतिष हे वेगवेगळे नाही, हे एकाच याच्यातल्या गोष्टी आहेत, फक्त कालांतराने त्यांना 2 वेगळे भाग केले गेलेले आहेत. तर हे खूप पुरातन काळातले आहेत, बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. तर म्हणून इथे क्लिअर करते की हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, ते दोन्ही वेगवेगळ्या नाही. त्यामुळे पत्रिकाशिवाय वास्तू बघणं हे चुकीचं आहे पूर्णपणे. तर त्याच्यामुळे मी पहिले पत्रिका बघते आणि मगच वास्तूवर जाते. तर त्यामुळे जर मी जसं म्हटलं आजारपणाचा विषय, की बऱ्याचदा लोक म्हणतात की आमच्या घरात सगळे आजारी असतात किंवा टन बाय टन आजारी पडतात सगळेजण, तर याला कारण दशा असू शकतात आणि त्यानंतर ह्या 2 गोष्टींचा विचार केला जातो, करणी किंवा वास्तू. तर जेव्हा मी पत्रिका घेते त्यावेळेला पहिले आमचं डिस्कशनच असतं, म्हणजे पत्रिकेतनं कन्फर्म होतं, त्यानंतर डिस्कशन, सिम्पटम्स, सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मी समोरच्याला गाईड करत असते. आता त्याच्यामध्ये राहिला वास्तूचा विषय, तर माझ्याकडे एक ताई आल्या होत्या, म्हणजे त्या नेहमी पूर्वीपासून पत्रिका वगैरे दाखवतात. बऱ्याच जणांना त्यांना अनुभव आल्यामुळे बऱ्याच जणांना ते रेफर पण करतात. तर जेव्हा आमचं बोलणं झालं होतं तर त्यावेळेला ॲक्च्युली मी त्यांना तेव्हाच सजेस्ट केलं होतं की तुम्ही एकदा वास्तू बघून घ्या. कारण पत्रिका बघितली होती पण त्यांचं नेहमीच एक होतं की आजारपण आहेत म्हणून. तर त्यावेळेला असं झालं होतं की त्यांनी पुण्यातच कोणत्या तरी चांगल्या ज्योतिषांकडनं ते करून घेतल्यामुळे त्यांची ती इच्छा त्यावेळेला तरी नव्हती. मग कालांतराने असं झालं, त्यांची मुलगी आजारी पडली, त्यामुळे त्यांना असं वाटलं की नाही एकदा वास्तू बघूनच घ्या. म्हणून मग त्यांनी मला वास्तूसाठी हे केलं. आणि माझं कसं आहे, पहिले मी बेसिक वास्तू बघते आणि मग जर असेल तरच व्हिजिट करते. म्हणजे मी डायरेक्ट कोणाला सलाईनवर घेत नाही. मी आधी बेसिक वस्तू बघेल आणि मगच पुढे काय करायचं यावर बघते. कारण 2-3 गोष्टी आहेत, वेळ वाचतो, दुसरी गोष्ट खर्च पण असतो, तर तोही समोरच्याचाही वाचतो त्या दृष्टिकोनाने. तर ह्या सर्व याच्यामुळे मी या पद्धतीने जाते. बरं, तर या याच्यामध्ये ज्यावेळेला आम्ही वास्तू बघितली त्यावेळेला त्यांची मुलगी ॲडमिट होती. तर त्यामुळे एमर्जन्सीमध्ये आम्ही वास्तू बघितली आणि बघितल्यानंतर बऱ्यापैकी त्या लोकांनी केलेलं होतं, परंतु मायनर चुका केलेल्या होत्या या ठिकाणी. ज्योतिष भले ते मोठे असतील किंवा काय, मला त्यांना काही बोलायचं नाही, पण एकदम मायनर चूक तिथे झालेली होती. ती मायनर चूक आम्ही चेंज केली, त्यांना चेंज करायला लावली आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित चालू आहे त्यांचं. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की उगीच घाबरून जाऊ नका, पॅनिक होऊ नका, व्यवस्थित सगळ्या गोष्टी विचारपूस किंवा सगळ्या गोष्टी माहिती काढूनच तुम्ही कोणाकडे तरी जाणार असाल तर जा. मी असं म्हणत नाही की माझ्याकडे जा, पण जिथेही जा तर सगळीच इन्फॉर्मेशन आणि सगळ्या गोष्टी करून जा. कारण माझ्याकडे येणारा क्राऊड जो आहे 90% हा माझ्याकडे सगळा फिरून आलेला क्राऊड असतो. हल्ली बरेच जण मला विचारतात आहे की खरंच तुमच्याकडे बघितल्यानंतर उपाय म्हणजे फरक पडेल का, कारण आम्ही बघितलेले आहे त्या ठिकाणी. काही जण मग म्हणताना बोलतात मला की तुम्हाला राग तर नाही आला ना. तर सुरुवातीला वाईट वाटायचं, पण आत्ता काही वाटत नाही, कारण की सवय झाली आहे मलाही आणि मलाही तुमच्या गोष्टी समजतात की तुम्ही ऑलरेडी पॅनिक असतात आणि त्यातून तुम्हाला कुठेच काही मिळत नाही, त्यामुळे तुम्ही त्या शोधार्थात असतात. इथे अजून एक गोष्ट मी क्लिअर करेन की जेव्हा तुम्ही एखाद्या ज्योतिषाकडे जाताय तर त्याचे उपाय तुम्ही केलेच पाहिजेत. सपोज 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात तुम्हाला नाही हे होते किंवा खर्चिक उपाय आहेत तर त्या ठिकाणी नक्की नका करू. पण जर खर्चिक नाही आहेत पण ते तुम्हाला घरातल्या घरात करू शकतायत तर प्लीज तुम्ही त्याच्यावर कंटिन्यू करा.
संयम सोडू नका, कारण ते उपाय तुम्हाला तुमचं मार्ग तुम्हाला तो मिळवून देत असतात. कारण मी बघते बऱ्याचदा आता याच्यातले काही लोक अशी असतात माझ्याकडे येणारे की जसं मी म्हटलं की फिरून आलेले असतात. मग त्यावेळेला ते काय करतात, मी दिलेले उपाय, काही दुसऱ्याने दिलेले उपाय किंवा त्याने तिसऱ्याने दिलेले उपाय, हे सर्व त्यांचं एकत्र चालू असतं. आणि मग त्यात काय होतं की फोकस कुठेच होत नाही, ना मी दिलेल्या उपायांवर होतो आहे, ना त्यांनी दिलेल्या उपायांवर होते, आणि त्यामुळे त्यांना मार्गच भेटत नाही. त्यामुळे फोकस हा खूप महत्त्वाचा आहे आणि ती कंटिन्युटी खूप महत्त्वाची आहे. कारण मी देते त्यावेळेला मी फक्त मंत्र देते आहे किंवा स्तोत्र देत असे, आणि समोरच्याने जर रिक्वायरमेंट केली तरच क्रिस्टल देत असते. अदरवाईज मी क्रिस्टलसाठी म्हणजे फोर्स करत नाही कोणाला. कारण मला एक हे माहिती आहे की श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. श्रद्धा आणि संयम ठेवून जर तुम्ही कोणती गोष्ट करताय तर तुम्हाला रिझल्ट खूप बेस्ट भेटतो. तर त्याच्यामुळे फोर्स मी कधी कोणत्या याच्यासाठी करत नाही. हां, फोर्स मी करेल, तुम्हाला मंत्रांसाठी फोर्स करते किंवा स्तोत्रांसाठी फोर्स करते. कारण इतक्या वर्षांमध्ये जे काही मला अनुभव आले आहेत, माझ्या कस्टमरला जे किंवा क्लायंट्सला जे अनुभव आलेले आहेत, त्यांचं अक्षरशः मी 360 डिग्रीने सगळं फिरलेलं पाहिजेलं, पूर्ण एक चित्र मी पालटलेलं बघितलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, आणि ते फक्त मंत्रांनी बघितलेलं आहे. त्यामुळे माझाही स्वतःचा बिलीफ सिस्टम मंत्रांवर जास्त आहे क्रिस्टलपेक्षा. पण क्रिस्टलही काम करतात, क्रिस्टलही हे देतात. कारण मी ज्या लोकांना क्रिस्टल आजपर्यंत दिलेले आहेत, ज्यांनी मागितलेत आणि ज्यांना मी दिलेले आहेत, त्यांना ते फार कामात आलेले आहे. मी स्वतः पण काही क्रिस्टल घालतेच आहे आणि लोकांनाही रिक्वायरमेंटनुसार देते आहे. तर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे, आणि त्यानुसार जर तुम्ही करतायत काही गोष्टी तर 100% तुम्हाला रिझल्ट हा पॉझिटिव्ह भेटतोच. म्हणून माझ्याकडे जर बघितलं तर मग ती प्रेग्नेन्सीसाठी असो, जॉबसाठी असो किंवा कुठल्याही विषयासाठी जेव्हा येतात त्यावेळेला त्यांनी जर ते श्रद्धेने केलं तर 100% त्यांचं काम झालेलं असतं. आणि जसं की आता ह्या विषयात अजून एक विषय मी हे करते. जसं आपण कालसर्प आणि पितृदोष ह्या दोघांचे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. नाशिकला किंवा त्र्यंबकेश्वरला आपण सगळे पूजा वगैरे करायला सजेस्ट करतात, तिथे पूजा करायला सांगतात या ठिकाणी. तर त्या ठिकाणी म्हणजे मी पोस्टही केलेल्या आहेत माझ्या पेजवर, जर तुम्ही गेला तर तिथे कारणंही लिहिलेली आहेत की का पूजा करू नये. तर मी इथे सर्वांना लाईव्ह आलीच आहे, तर मी सगळ्यांना ते सांगू इच्छिते की कसं असं पूजा ही वाईट नाही आहे, परंतु दोन गोष्टी याच्यामध्ये की एक म्हणजे जेव्हा तुम्ही पूजेला बसतात त्यावेळेला तो ब्राह्मण तुम्हाला काय सांगतो हे तुम्हाला कळत नसतं. तुम्हाला फक्त त्याने मम म्हणायला सांगितलं की आपण मम म्हणतोय, आपल्याला त्याने स्वाहा करायला सांगितलं की आपण स्वाहा म्हणतो. या पलीकडे आपल्याला काही कळत नसतं. मग जर काही कळत नाही आहे आणि जी आपली नवविधा भक्ती जी सांगितली जाते त्याच्यातली एक आहे ती श्रवण भक्ती आहे. मग आपण जर काही करत नाही आहोत आणि श्रवण भक्तीसुद्धा होत नाही, मग ती पूजा लागू कशी होईल आपल्याला? ह्या गोष्टीमुळे मी शक्यतोवर नकार देते ह्या गोष्टीला की तुम्ही पूजा करू नये. आणि जे म्हणजे ज्यांनी पूजा केलेल्या आहेत त्यांनासुद्धा मी हा प्रश्न करतेच की तुम्हाला काय फरक पडला आहे का, की जेणेकरून समोरच्याने ते ती चूक करू नये. मला आठवतं आहे आपल्या ज्या ग्रुपवरती मागे एक दीड वर्षापूर्वी एका ताईंनी विचारलं होतं आणि त्यांना करायची अतिशय इच्छा होती. आता इच्छा आहे म्हटल्यावर मी नकार नाहीच देणार त्या ठिकाणी. तर मी त्यांना फक्त सजेस्ट केलं होतं की ठीक आहे तुम्ही करतायत करा, परंतु काय तुम्हाला आउटपुट भेटतं त्यानं मला ते नक्की करा. आणि मला वाटतं एक साधारण 6-7 महिन्यांनी त्या ताईंनी त्याच मेसेज खाली आउटपुट दिला होता की त्यांना काही फरक पडलेला नाही. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही ह्या गोष्टी घरी बसून करू शकता. तर फक्त तुम्हाला विश्वास महत्त्वाचा आहे आणि श्रद्धा महत्त्वाची आहे. जर तुम्ही ह्या गोष्टी श्रद्धेने आणि विश्वासाने जर केल्या तर घरच्या घरीसुद्धा तुमचे हे दोन्हीही दोष हे नष्ट होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे दोष फक्त 20% पत्रिकांमध्ये दिसतात. जे हल्ली सर्रास सगळ्यांना सांगितले जातात की हे 2 दोष आहेत तुमच्या पत्रिकेमध्ये, असं बिलकुल चित्र नाही आहे. फक्त 20%च लोकांच्या पत्रिकांमध्ये दिसतात ह्या गोष्टी. आणि जरी असल्यात तरी घाबरून जाण्यासारखं काही कारण नसतं. कारण जर तुम्ही घरात बसून काही उपाय केलेत तरीसुद्धा तुमचं काम होताना दिसतं या ठिकाणी. आणि असे बरीच लोक आहेत माझ्याकडे की ज्यांनी घरी बसून ह्या गोष्टी केलेल्या आहेत. जसं मला आठवतं
म्हणजे मी स्वतः पण एक व्हेरीफाय केलेली आहे ती गोष्ट, की एक फार वर्षापूर्वी मी पत्रिका बघितली होती आणि त्याच्यामध्ये कालसर्पदोष दिसला होता. त्याच व्यक्तीची नंतर ज्यावेळेला आम्ही पत्रिका बघितली तर त्यावेळेला तो म्हणजे त्याच्यामध्ये तो दिसतच नव्हता. कारण काय, तर त्यांना ज्यावेळेला मी तो उपाय दिलेला होता तो उपाय त्यांचा चालू होता आणि त्याच्यामुळे कालांतराने तो दोषच ॲटोमॅटिक निघून गेलेला होता पत्रिकेमधून. तर सांगायचं तात्पर्य इथं हेच आहे की तुम्ही श्रद्धा आणि भाव ठेवून जर तुम्ही हे उपाय केलेत घरच्या घरी तर तुम्हाला पूजा वगैरे करायची काहीही एक गरज नाही. आता जसं उपाय आपण जर म्हटलं तर कालसर्प म्हणजे काय आहे की 12 प्रकार म्हणजे आहेत तर 200-300 प्रकार, परंतु अगदी महत्त्वाचे जे प्रकार आहेत ते 12 प्रकार आहेत. आणि या 12 प्रकारांचं म्हणजे वेगवेगळे विश्लेषणं आहेत आणि त्याच्याने वेगवेगळी कार्य आपली थांबतात, एवढंच त्यामध्ये होतं. आणि मेन राहू केतूमुळे होणाऱ्या या गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये आपण उपाय म्हणून महादेवाची भक्ती या ठिकाणी आपल्याला करायची आहे. जसं की ओम नमः शिवाय हा साधा सिंपल दिसणारा मंत्र, परंतु जबरदस्त पॉवर आहे या मंत्रामध्ये. जर हा मंत्र तुम्ही रोज न चुकता 1 माळ 2 माळ जरी केल्यात तरी तुम्हाला कालांतराने असं दिसेल तुमची कोणत्याच गोष्टी तुम्ही अडत नाही आहे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट की तुमचा जो दोष आहे तो ॲटोमॅटिक संपलेला आहे. हाच उपाय तुम्ही पितृदोषासाठीही करू शकतो. कारण या ठिकाणी आपण ज्यावेळेला महादेव म्हणतो किंवा भगवान शंकर म्हणतो तर जगतपिता आपण त्यांना म्हणतो, म्हणजे सगळ्याच याचे ते पिता आहेत, वडील आहेत, सगळ्याच लोकांचे, सगळ्या सृष्टीचे किंवा सगळ्याच गोष्टीचे. मग जर ते जगतपिता आहे तर मग जर आपण त्यांना शरण गेलो तर आपल्याला कोणती बाधा लागणार आहे? आपल्याला कोणतीच बाधा तिथे उत्पन्न होणार नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या चरणी आपण हे केलं तर सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिक सुटणार आहेत आपल्याला. तर पितृदोषसाठी सुद्धा आपण ओम नमः शिवायचा जप करू शकतात. अदरवाईज अजून जसं पुरुष सूक्त आहे, स्त्री सूक्त आहे, हे तुम्ही वाचू शकताय त्यासाठी. त्याच्यानंतर जसं की एक अमावस्या येते, अमावस्येच्या दिवशी तुम्ही जर जास्तच त्रास होत असेल तर दही भाताचा नैवेद्य तुम्ही तिथे ठेवू शकतात दर अमावस्याला वगैरे, की जेणेकरून हळूहळू ती जी गोष्ट आहे ती कुठेतरी लोप पावेल. त्याच्यानंतर तुम्ही अजून याच्यामध्ये जसं की आपले फोटो लावलेले असतात पूर्वजांचे, बऱ्याच जणांकडे असतात, बऱ्याच जणांकडे नसते. आणि जर कोणाला प्रश्न असेल की लावावेत का, तर शक्यतोवर लावू नयेत. पण जर लावलेच असतील तर त्या ठिकाणी रोज त्यांच्या पाया पडून किंवा त्यांची म्हणजे जशी देवपूजा झाली आहे त्याच्यानंतर त्यांचीही पूजा करून त्यांच्या पाया वगैरे पडून कुठलंही काम करायला तुम्ही बाहेर पडू शकता. तर या पद्धतीने जर तुम्ही हे केलं आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं अजून एक, जर भागवत वाचलं, जसं आता समजा श्राद्ध आहे किंवा जो पितृचा काळ होता आपला पंधरवडा ज्याला आपण म्हणतो, तर त्या ठिकाणी त्यावेळेला जर तुम्ही भागवत वगैरे वाचलं, स्वतः वाचलं किंवा भागवतकारांना बोलवून तो छोटासा कार्यक्रम करून घेतला तरीही चालतं. कारण त्या ह्याच्यामध्ये ते सगळे मुक्त होतात. आणि अगदी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुम्ही ज्या देवाला मानतात त्याचं नामस्मरण करा, जास्तीत जास्त नामस्मरण करा. पूर्वज तुमच्यावर आपसूक आनंदी होतील, खुश होतील, कारण त्यांना मोक्ष मिळालेला असतो. कारण त्यांच्या याच्यातला एक व्यक्ती जो असतो तो ते नामस्मरण करत असतो आणि त्याच्यामुळे हळूहळू त्यांना गती मिळत असते. तर त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्याला त्यावेळेला मिळत असतात. तर हा अगदीच साधा सोपा उपाय आहे की तुम्ही ज्या देवाला मानतात, ज्याचं श्रद्धापूर्वक तुम्ही करतात, त्यांचं नामस्मरण तुम्ही करा. मग कालसर्प काय कोणताच दोष तुम्हाला लागू होत नाही. पण तेवढी अढळ विश्वास तुमचा असला पाहिजे, कारण तुम्ही जी गोष्ट करतात त्याची परीक्षा 100% होणार असते. तसं ती परीक्षामध्ये 19-20 न होता अगदी ठामपणे जर तुम्ही ते करत राहिलात तर सगळ्या गोष्टी म्हणजे आपले महाराज म्हणजे जे देवाला मानत आहेत, आता आम्ही गोंदवलेकर महाराजांचं करतो आहे किंवा कोणी स्वामी समर्थांचं करतं आहे किंवा ज्यांचं कोणीही नाही, जे गणपतीला मानत आहेत किंवा महादेवाला मानत आहेत, तर त्यांनी आपापले नाम घ्यायचं आहे. कारण त्यांचा श्रद्धा किंवा ती विश्वास ऑलरेडी फिक्स झालेली असते. त्याला काय कुठून तरी खेचून आणून आपल्याला बसवायचे नसते, ते ऑलरेडी असते. त्याच्यामुळे ते पटकन वर्क करतं.
आणि मग जसं तुम्ही ते करत राहतात तसं सगळ्याच गोष्टी तुमच्या पूर्वजांचं सगळं हे होतं, तुमच्या घरामध्ये शांतता येते, तुमच्या घरामधले वादविवाद सर्व काही सगळं व्यवस्थित व्हायला सुरुवात होते. पण त्यासाठी संयम गरजेचा आहे आणि हा अगदी छोटा उपाय आहे. फक्त तुम्हाला एक 10-15 मिनटं तुम्हाला दिवसातले काढायचे आहे. कमीत कमी जर फक्त एक माळ जर करायची असेल तर जास्तीत जास्त केले तर उत्तमच. त्याच्यामुळे तुमच्यामुळे घरातल्या सगळ्यांनाही पुण्य मिळतं आणि बऱ्याच गोष्टी तिथे तुम्हाला होताना दिसतात. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लागू करा. या गोष्टी तुम्ही नित्यनियमाने रोज करा. तुम्हाला तुमच्या घरातले प्रॉब्लेम्स हळूहळू संपताना दिसतील. तर आपला अर्धा तास झालेला आहे. तर मी आता इथेच थांबते. काही प्रश्न असले तर कमेंट्स बॉक्समध्ये टाकू शकतात. मी तिथे जेवढं जमेल तशी उत्तरं द्यायला म्हणजे उत्तरं मी त्या ठिकाणी देते चालेल. तर इथेच मी आता संपवते. धन्यवाद.